आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आनंदी पुन्हा एकदा युगंधरचं मन विश्वास जिंकणार आहे आणि या शिल्पाचा माज पुन्हा एकदा उतरणार आहे। कारण ही शिल्पा आरती घरी आलेली असते आणि तिचा खूप जास्त अपमान करत असते। त्याच वेळेला युगंधर आणि माई तिचं तोंडच बंद करणार आहे। तर आजच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता इथे धनश्रीची तब्येत खूपच बिघडलेली असते आणि ती जिन्यावरून पायऱ्या उतरत खाली आलेली असते आणि आई ग करून तळमळतच असते। आता तिथेच ती आई आई करतच सोप्यावर बसलेली असते। तेवढ्यातच धनश्रीचा आवाज आनंदीला जातो आणि तोच आवाज ऐकून आनंदी पटकन धनश्रीजवळ येते आणि म्हणत असते, धनश्री ताई काय झालं तुम्हाला? अशा का तुम्ही करत आहात? बरं तुमचं काही दुखतंय का? तुमचं काही बिघडलंय? त्यावेळेला आता धनश्री काहीच बोलत नाही। त्यावेळेला नुसती ती पाणी पाणी असं करत असते। आता आनंदी काय करते, पटकन किचनमध्ये जाते आणि धनश्रीसाठी पाणी घेते। आता पाण्याबरोबरच आनंदी तिच्यासाठी जेवणाचं ताट सुद्धा तयार करते आणि हळूवार पावलांनी बाहेर येते आणि धनश्रीला म्हणत असते, धनश्री ताई तुम्ही हे पाणी घ्या आणि नंतर थोडंसं काहीतरी खाऊन घ्या म्हणजे तुमची तब्येत बरी होईल। आता ही धनश्री एवढं दुखत असते आणि प्रेमाने आनंदी पाणी घेऊन आलेली असते। ते पाणी घेण्याऐवजी तिच्यावरच ओरडत असते आणि तिला म्हणत असते, तू कशाला आलीस ग पाणी घेऊन? ठेव तिकडे ते तुझं पाणी, नकोय मला। आता असं धनश्री आनंदीला म्हटल्यानंतर पुन्हा धनश्री सुनीताला हाका मारायला सुरू करते। पण आता आनंदी म्हणत असते, अहो धनश्री ताई घरी कोणीच नाहीये, हे पाणी घ्या तुम्हाला, त्याशिवाय बरं वाटणार नाही। आता घरी कोणी नाही म्हटल्यानंतर धनश्री आनंदीच्या हातच्या पाण्याचा ग्लास घेते आणि पाणी पिते। आता इकडे धनश्री सोप्यावर बसलेली असते आणि पोटाला हात लावून खूप जोराने तळमळत असते। आई ग करून रडायला लागलेली असते। त्यावेळेला आता आनंदीला काय करू आणि काय नको असंच झालेलं असतं। तेवढ्यातच आता धनश्रीचा फोन वाजतो। त्यावेळेला आनंदी म्हणते, थांबा धनश्री ताई तुमचा फोन वाजतोय, मी फोन उचलते। आता आनंदी फोन उचलते तर तो फोन असतो डॉक्टर सीमा यांचा। आता त्या हॅलो म्हणून आनंदीला म्हणत असतात, धनश्री कुठे आहे? ती माझ्याकडे चेकअपला येणार होती ना? त्यावेळेला तर आनंदी म्हणते, अहो मॅडम धनश्री ताई तुमच्याकडे येणार होत्या पण त्यांची तब्येत खूपच बिघडली आहे, त्यांच्या पोटात दुखत आहे, मला काय करू काहीच सुचत नाही आहे, मी काय करू सांगा पटकन मला। असं आता आनंदी घाबरलेलं पाहून त्या डॉक्टर सीमा म्हणत असतात, आनंदी तू पटकन हॉस्पिटलला घेऊन ये। आता आनंदी फोनवरच म्हणत असते, अहो मॅडम घरी कोणीच नाही आहे आणि घरी गाड्यासुद्धा नाही आहेत, मी त्यांना कशी घेऊन येऊ? त्यावेळेला डॉक्टर सीमा म्हणत असतात, आनंदी तू काहीही कर पण धनश्रीला आत्ताच्या आत्ता माझ्याकडे घेऊन ये। आता आनंदी म्हणते, बरं ठीक आहे मी काहीतरी करते। त्यावेळेला आता आनंदी फोन कट करते आणि धनश्रीला म्हणत असते, धनश्री ताई चला पटकन आपल्याला हॉस्पिटलला जायला हवं, तुमचं खूपच बिघडलं आहे। आता ही धनश्री मात्र एवढं दुखत असते आणि आनंदी मदत करायला जाते पण तिचा टच सुद्धा करून घेत नाही। तिने दंडाला धरल्याबरोबर तिचा हातच हुसकावून लावते आणि म्हणत असते, जाग मला तुझी मदत नकोय। त्यावेळेला आनंदी म्हणत असते, धनश्री ताई राग दाखवण्याची ही वेळ नाहीये, तुमच्या खूपच पोटात दुखत आहे, चला पटकन आपण हॉस्पिटलला जाऊया। आता धनश्री मला तुझ्यासोबत कुठे सुद्धा यायचं नाहीये असं म्हणतच तळमळत असते। आता धनश्रीने ज्या गोळ्या खाल्लेल्या असतात त्या गोळ्यांचं पाकिटच तिथे आनंदीच्या पायात पडलेलं असतं, ते आनंदीला सापडतं। आता त्या गोळ्यांचं पाकिट आनंदी हातामध्ये घेते आणि स्वतःच्या मनात म्हणत असते, या गोळ्यांच्या मुळेच तर धनश्री ताईंना त्रास होत नाही ना। आता हे लक्षात आल्याबरोबर धनश्रीला आनंदी म्हणत असते, धनश्री ताई उठा पटकन, तुमच्या जीवाला धोका आहे, माझ्यावरचा राग दाखवण्यापेक्षा चला पटकन आपण हॉस्पिटलला जाऊया। त्यावेळेला आता धनश्री सुद्धा हॉस्पिटलमध्ये जायला तयार होते। आनंदी पटकन आता वॉचमन काका लवकर या असं म्हणून वॉचमनला हाका मारायला सुरू करते। आता इकडे आनंदीने हाका मारल्यात म्हटल्यानंतर वॉचमन पटकन धावतच आतमध्ये येतात। आता काय झालं मॅडम काय झालं असं म्हणतच वॉचमन येतात। त्यावेळेला आनंदी म्हणत असते, वॉचमन काका मला मदत हवी आहे थोडी। त्यावेळेला आता वॉचमन म्हणत असतात, मी काय मदत करू तुमची? त्यावेळेला आनंदी म्हणते, आता मी काय करू स्वतःच्या मनातच ती विचार करत असते। तेवढ्यातच तिला एक उपाय सुचतो। ती आता वॉचमनच्या फोनवरून पिंट्याला फोन लावते आणि पिंट्याला फोनवरूनच सांगत असते, पिंट्या 1 मिनिटही वेळ न लावता निंबाळकरांच्या हवेलीच्या बाहेर रिक्षा घेऊन ये, लवकर ये। आता इकडे आनंदी पिंट्याला पटकन घाईघाईने रिक्षा घेऊन यायला सांगते। इकडे आता धनश्रीला म्हणत असते, धनश्री ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला अगदी वेळेवर मी हॉस्पिटलला घेऊन जाणार। आता इकडे फॅक्टरीमध्ये युगंधर आरतीवर खूपच चिडलेला असतो। आता तो म्हणत असतो, शिर्के काय चाललंय, काय मूर्खपणा आहे या मुलगीचा, बरं अशी का वागते बरं ही? त्यावेळेला आता शिर्के सुद्धा म्हणत असतात, काय त्या मुलगीच्या डोक्यात आले काय माहीत, अशी का वागत आहे काय माहीत। तेवढ्यातच आता आरती आलेली असते।
आता दरवाजावर लॉक करतच आरती युगंधरला आत येण्याची परमिशन मागत असते. त्यावेळेला युगंधर सुद्धा आत ये असं म्हणतात. आता आरतीवर खूपच युगंधर चिडलेला असतो, कारण तिने आता परीक्षेमध्ये मुद्दामून कमी मार्क्स पाडलेले असतात आणि नापास झालेली असते. आता युगंधर आरतीला म्हणत असतो, तू जे काही केलंयस ते सगळं मुद्दामून केलंयस ना, तुला परीक्षेला बसायचंच नव्हतं. आता इकडे आरती सुद्धा स्वतःची चुकी अडकळतच कबूल करते. आता ती म्हणत असते, मालक साहेब तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात, मी हे मुद्दामूनच केलं. त्यावेळेला आता युगंधर एवढा चिडलेला असतो की आरतीला एक अक्षरही पुढे बोलू देत नाही. अगं काय बोलतेस तू, तुला परीक्षा द्यायचीच नव्हती तर एवढं सगळं नाटक तू कशाला केलंस बरं. आता इकडे आरती मालक साहेबांची माफी मागत असते, सॉरी मालक साहेब असं म्हणत असते. पण आता युगंधर एवढा चिडलेला असतो की तो आरतीला खूपच ओरडून बोलत असतो, म्हणत असतो, तुम्हाला शिक्षण म्हणजे काय वाटतं ग, शिक्षणाच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही याची तुम्हाला कल्पनाच नाही. अगदी लहानपणापासून आम्हाला शिक्षण हवं होतं पण आम्हाला ते मिळालं नाही आणि तुम्हाला अशा आयत्या संध्या येऊन सुद्धा तुम्ही असं वागता म्हणजे तुमच्या मूर्खपणाला काय म्हणायचं बरं. आता इथे आरतीला युगंधरच्या ओरडण्याचं खूपच वाईट वाटायला लागलेलं असतं. आता इथे आरती शांतच बसलेली असते. युगंधर आरतीला शिक्षणाचं महत्त्व पटवून देत असतो. शिक्षणाने सगळ्या काही गोष्टी आपण आयुष्यात करू शकतो. आयुष्यात आपण किती जरी मोठं झालो तरी शिक्षणापुढे कोणीही जाऊ शकत नाही आणि शिक्षण हे प्रत्येकाकडे असायलाच हवं. आता आरती हळूच आवाजात म्हणत असते, मालक साहेब हेच मला आता कळून आलं आहे, माझ्या हातून खूपच मोठी चूक झाली आहे आणि ती चूक कबूल करून तुमची माफी मागायला मी इथे आले. आता आरती पुन्हा एकदा परीक्षा देण्याची संधी युगंधरकडे मागत असते, पण युगंधर स्पष्ट शब्दात तिला नाही म्हणून सांगतो, नाही आता हे जमणार नाही. आता इथे आरती खूपच कळकळीने एक संधी मागत असते, पण युगंधर वाटत असतो नाही अजिबात असं होणार नाही. आता तुला काही चिमणा चिमणीचा खेळ वाटला का, हा एकदा मांडला आणि एकदा मोडला, तसं होणार नाही. कारण आता तू एकदा संधी हुकली आहे तर तुला परत आता संधी मिळणार नाही. आता हे निंबाळकरांच्या नियमातच बसू शकत नाही. आता त्यानंतर आरती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करणार इतक्यातच युगंधर तिला म्हणत असतो, तू आता इथून जाऊ शकतेस. आता आरती युगंधरच्या केबिन मधून बाहेर निघून येते. आरती रडायला लागलेली असते. आता ती ज्योतिबाला हात जोडतच म्हणत असते, ज्योतिबा आता तूच काहीतरी मार्ग दाखव. आता मात्र आरतीला एक मार्ग सुचतो, तो म्हणजे आनंदीची मदत घेण्याचा मार्ग सुचतो. आता ती डोळ्यातील पाणी पुसतच आनंदीकडे निघते. इकडे आता आनंदी धनश्रीला घेऊन हॉस्पिटलमध्ये सीमा मॅडमकडे आलेली असते. आता धनश्रीचं चेकअप झालेलं असतं. आता इथे आनंदी खूपच काळजीने सीमा मॅडमना विचारत असते, मॅडम धनश्री ताईंना काय झालंय बरं, काही सिरियस आहे का, एवढी का तब्येत त्यांची बिघडली बरं, एवढं का त्यांच्या पोटात दुखत होतं. त्यानंतर त्या डॉक्टर सीमा म्हणत असतात, अगं आनंदी असं काय करतेस, आत्ताच चेकअप केलं ना आपण आणि रुटीन चेकअप सुद्धा आत्ताच झाले, मग त्याचे रिपोर्ट अगदी थोड्याच वेळात येईल, मग त्यावेळेला आपल्याला कळेल की नेमकं काय झालं आहे. आता इथे तर डॉक्टर मॅडम थोड्याशा नरम होऊनच बोलत असतात, म्हणून आनंदीला संशय येतो आणि ती म्हणत असते, ते सगळं ठीक आहे मॅडम, रिपोर्ट वगैरे येईल, पण तुम्ही आत्ता एवढं सिरियस होऊन का बोलत आहात बरं, आमच्यापासून तुम्ही काही लपवत आहात का. त्यावेळेला आता त्या डॉक्टर सीमा म्हणत असतात, रुटीन चेकअप तर मी केला आहे, पण धनश्रीच्या अचानक असं पोटात का दुखत आहे हे काही मला कळलेलं नाही. आता इथे त्या डॉक्टर सीमा धनश्रीला बरेच प्रश्न विचारायला सुरू करतात. त्या म्हणतात, धनश्री तुझं या अगोदर काही मोठं पोटाचं ऑपरेशन झालं आहे का. त्यावेळेला धनश्री लगेचच म्हणते, नाही माझं असं कोणतं सुद्धा ऑपरेशन झालेलं नाही. आता त्या डॉक्टर म्हणत असतात, मग तू कसलं वेगळं औषध खातेस का, तुझ्या पिरियडची तारीख किती होती बरं, तू अशा पिरियड पुढे जाण्याच्या गोळ्या वगैरे खातेस का, जे काही करत असशील ते खरं खरं सांग मला. आता इथे डॉक्टर मॅडमनी गोळ्यांचं नाव काढल्यानंतर आनंदीला जे धनश्रीजवळ पाकिट सापडलेलं असतं ते पटकन आनंदी त्या डॉक्टरना देते आणि म्हणत असते, डॉक्टर मॅडम हे धनश्री ताईंच्या हाताजवळ मला गोळ्यांचं पाकिट सापडलं होतं. त्यावेळेला आता डॉक्टर सीमा ते पाकिट बघतात तर पिरियड पुढे जाण्याच्या त्या गोळ्या असतात. आता त्या डॉक्टर धनश्रीला ओरडायला लागतात की धनश्री तू या गोळ्या खाल्ल्यास का, खरं सांग बरं, ह्या गोळ्या काही सामान्य नाहीत, हाय पॉवरच्या या गोळ्या आहेत. त्यावेळेला आता धनश्री थोडी शांतच बसलेली असते. आता इथे त्या मॅडम खूपच ओरडत असतात, म्हणून आता धनश्री मान्य करते की हो मी ह्या गोळ्या खाल्ल्या आहेत आणि मी प्रेग्नेंट राहण्यासाठी बरेच दिवस झालं मी ह्या गोळ्या खात आहे. हे ऐकून त्या मॅडम आता चिडलेले असतात. तेवढ्यातच एक नर्स येतात धनश्रीचे रिपोर्ट्स घेऊन. आता इकडे धनश्री रिपोर्ट आलेले पाहून खूपच घाबरलेली असते. आता ती म्हणत असते, काय झालंय मॅडम, नेमकं काय झालंय असं ती आतुरतेने विचारत असते. त्यावेळेला ते डॉक्टर सीमा म्हणतात, अजिबात काळजी करू नकोस, रिलॅक्स राहा, तुझे रिपोर्ट्स अगदी नॉर्मल आहे, तू नैसर्गिकरित्या प्रेग्नेंट राहू शकतेस.
आहेस, अजिबात तू टेन्शन घेऊ नकोस. आता इथे आनंदीच्या हाताला तर इस्त्रीचा खूप मोठा चटका बसलेला असतो, त्याचा तिला खूपच त्रास होत असतो. म्हणून ती डॉक्टर सीमांच्याकडे काहीतरी औषध मागणार असते. तेवढ्यातच धनश्री म्हणते, अगं आनंदी असं काय करतेस, आम्ही दोघी महत्त्वाचं बोलत आहे ना, मग तू कशाला मधीच काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहेस, थोडी शांत बसतेस का. त्यावेळेला आता आनंदी शांतच बसते. आता इथे धनश्री त्या डॉक्टर सीमांना म्हणत असते, अहो डॉक्टर मॅडम, रिपोर्ट तर नॉर्मल आहेत, पण इतके वर्ष झालं मला मूल का होत नाही बरं. मी तर सगळे चेकअप करून घेतले आहेत, तुम्ही सांगाल तशी औषधं सुद्धा घेतली आहेत, मग का असं होत आहे. त्यावेळेला त्या डॉक्टर सीमा म्हणत असतात, मी तुला याआधी सुद्धा सांगितलं आहे, मूल होण्यासाठी फक्त बाईमध्ये प्रॉब्लेम असू शकत नाही, तर तो पुरुषांमध्ये सुद्धा असू शकतो. तू फक्त एकदा विद्याधरला माझ्याकडे घेऊन ये, त्याचं आपण चेकअप करूया, मग आपल्याला निदान लागेल की तुला का मूल होत नाहीये. आता इकडे विद्याधरला हॉस्पिटल मध्ये आणण्यासाठी धनश्री अजिबातच तयार नसते, कारण तिला असं वाटत असतं की हा विद्याधर निंबाळकरांचा वारस आहे आणि त्याच्यामध्ये काय दोष असू शकत नाही. ती स्वतःलाच दोष देत असते. ती मॅडमना म्हणत असते, अहो मॅडम, त्यांच्यामध्ये दोष नसणार आहे, दोष तर माझ्यातच आहे, माझ्या नशिबातच आहे. आता त्या डॉक्टर मॅडम धनश्रीची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतात. धनश्री, तू अजिबात स्वतःला असं दोष देऊ नकोस आणि याचा स्थान वाढवून घेऊ नकोस. तू काहीही कर, पण विद्याधरला एकदा माझ्यापर्यंत घेऊन ये. आता हे सगळं डॉक्टर आणि धनश्रीचं बोलणं आनंदीने नीट ऐकलेलं असतं. आता इकडे युगंधर शिर्केंना फोनवर सांगत असतो की शिर्के, माझी महत्त्वाची फाईल घरी कपाटामध्येच विसरली आहे, ती मी पटकन जाऊन घेऊन येतो. आता इकडे घरामध्ये माई आणि काका मंदिरामधून आलेले असतात आणि सगळ्या नोकरांना प्रसाद वाटत असतात. तेवढ्यातच आता ही तापलेली शिल्पा नेहमीप्रमाणे तापूनच घरी आलेली असते. सगळ्या नोकरांना ओरडायला सुरू करते. आता इकडे ही शिल्पा आल्यानंतर माईंना पाहतात तर माई सगळ्यांना प्रसाद वाटत असतात. ते पाहून शिल्पा म्हणत असते, अरे वा माई, देवळात गेला होतात का. त्यावेळेला माई म्हणतात, हो देवळात जाऊन आले. आता शिल्पा प्रसाद घेतच म्हणत असते, काय नवस बोलायला गेला होतात का. माई म्हणत असतात, नाही ग, घरातील हे वातावरण पाहता समाधानासाठीच देवळामध्ये जाऊन आले. आता ही दोघी जणी बोलत असतात. तेवढ्यातच आरती घरी आलेली असते. आता मी आतमध्ये येऊ का असं म्हणतच आरती डायरेक्ट आतमध्येच आलेली असते. आता त्या आरतीला पाहून या शिल्पाची नुसती आगभागत झालेली असते. आता ही शिल्पा पुन्हा एकदा गर्विष्ठ बोलायला सुरू करत असते. आता शिल्पाचं हे वागणं माई आणि काकांना काही पटत नसतं. आता इकडे आरती डायरेक्ट आत आलेली असते, म्हणून शिल्पा म्हणत असते, तू आत आली आहेस आणि मग विचारत आहेस. त्यावेळेला आता आरती घाबरलेली असते. ती म्हणते, सॉरी शिल्पाताई, पण माझं आनंदीकडे खूप महत्त्वाचं काम होतं, म्हणून मी अशी लगबगीने आत निघून आले. त्यावेळेला आता शिल्पा म्हणत असते, तुझं काहीही काम निघलं तर तू उठसूट अशी आमच्या घरामध्ये निघून येणार का. आमचं घर म्हणजे तुझ्या त्या थेरड्या आबाची झोपडी वाटली का. आता इकडे माईंना शिल्पाचं वागणं पटत नसतं, म्हणून माई लगेच म्हणतात, अगं शिल्पा, अशी काय करत आहेस, आनंदीची बहीण आहे ती तर घरी येणारच ना. त्यावेळेला आता शिल्पा पुन्हा आरतीला म्हणत असते, हा तुझी ती आंधळी बहीण मापटं ओलांडून आमच्या घरची सून झाले ना, मग तुझी बहीण आमच्या घरची सून आहे म्हणून तू काय वाटेल त्यावेळेला आमच्या घरी येणार का. त्यावेळेला आता आरती म्हणत असे, सॉरी शिल्पाताई, पण माझं कामच तसं होतं म्हणून मी पटकन आले. आता इथे शिल्पा म्हणत असे, काय झालं, काय महत्त्वाचं काम होतं, काय आबाळ कोसळलं का. त्यावेळेला आता आरती थोडीशी चाचपडतच बोलायला लागलेली असते. आता इकडे आरती स्वतःच्या मनातच विचार करत असते, मी कशाबद्दल आली आहे हे जर मी शिल्पाताईंना सांगितलं तर शिल्पाताई आनंदी आणि आबांचा अपमान केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. आता आरती स्वतःच्या विचारांमध्ये मग्न असते. तेवढ्यातच शिल्पा तिच्या तोंडापुढे चुटकी वाजवत म्हणत असते, अगं काय झालं सांगशील का नाही. त्यावेळेला आरती म्हणत असते, माझं थोडंसं मालक साहेबांकडे काम होतं म्हणूनच मी आनंदीकडे आले होते. आता हे ऐकून शिल्पा म्हणत असते, म्हणजे तू मालक साहेबांना वशीला लावायला आलीस का. मालक साहेब तुमच्या घरचे काही गडी आहेत का ग, गावच्या मालकाला तू हुकूम करायला आलीस इथे. आता त्यावेळेला आरती म्हणत असते, नाही शिल्पाताई, अजिबात तसं नाहीये. आता ही शिल्पा पुन्हा गरीब लोकांबद्दल उर्मट बोलायला सुरू करते. ती म्हणत असते, तुम्हा गरीब लोकांना असं मुळूमुळू रुडून माणसाला आपल्या बाजूने खेचायला बरोबर जमतं बघ. असं मेलेल्या मड्यावरचं लोणी कसं चाटायचं ते गरीब लोकांकडूनच शिकलं पाहिजे. आणि आता काय मालक साहेब काय आपल्या खिशातलेच आहेत असं समजून त्यांना वागवणार आहात का तुम्ही. त्यावेळेला आता आरती हात जोडूनच शिल्पासमोर, नाही शिल्पाताई नाही असं म्हणायला लागलेली असते. तेवढ्यातच शिल्पा तिला पटकन काठी दाखवूनच गप्प बसवते. आता ही शिल्पा आरतीवर एवढी चिडलेली असते की तिला काय बोलते तिलाच कळत नसतं. जे तुझ्या आबांनी केलं तेच तू करायला इथे आलीस ना, मुळू रडूनच मालक साहेबांना खिशात घालायचं प्लॅनिंग आहे ना तुझं. तर आता आरती काहीच बोलत नाही, खूपच घाबरलेली असते ती. आता ती म्हणत असते, तुझ्या आबांनी काय केलं ग, आंधळ्या मुलीला रडूनच या युगंधरच्या गळ्यामध्ये मारली ना. त्यावेळेला आता
शिल्पा वाटेल तसं आबांच्याबद्दल शब्द वापरत असते. म्हणून काका म्हणत असतात, अगं शिल्पा, रागाच्या भरात तू काय बोलत आहेस, तुलाच कळत नाही. आता काका म्हणत असतात, शिल्पा तू असा अपमान तिचा करू नकोस. आणि निंबाळकरांच्या घरामध्ये आलेल्या व्यक्तीचा असा जाहीर अपमान होतोय हे जर युगंधरला कळलं तर त्याला अजिबात आवडणार नाही. आता शिल्पा म्हणत असते, युगंधरला हे कधीच कळणार नाही, याची मी बरोबर काळजी घेणार. आता माई म्हणत असतात, आनंदी या घरची सून आहे म्हटल्यावर तिच्या माहेरची लोक तिला भेटायला येणारच ना. त्याला तर शिल्पा म्हणत असते, नाही, मी अजिबात खपवून घेणार नाही. या लोकांना घरामध्ये अजिबात मी जागा देणार नाही. आमचा युगंधर शिस्तप्रिय आहे, पण मनाने अतिशय भोळा आहे आणि त्या भोळेपणाचाच ही गरीब लोक फायदा घेतात आणि मी ते खपवून घेणार नाही. पहिल्यांदा या घरातून बाहेर व्हायचं, असं शिल्पा म्हणत असते. त्यावेळेला आरती हात जोडूनच शिल्पाला विनंती करत असते की फक्त एकदा आनंदीला मला भेटायचं आहे. माझं तिच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे. आता कळकळीनेच आरती रडतच विनंती करत असते. तेवढ्यातच आनंदी आणि धनश्री पाठीमागे आलेल्या असतात. त्यावेळेला आता आरतीताई म्हणून आनंदी हाक मारते. आरती पटकन आनंदीकडे वळून पाहते. आता आरती घरात आली आहे पाहून आनंदी पटकन तिच्याजवळ येते आणि ती रडत आहे हे लगेच आनंदीला कळतं. आनंदी म्हणत असते, आरतीताई काय झालं, तू इथे कशी काय आली आहेस आणि तू रडत आहेस का रडतेस बरं तू. त्यावेळेला आता आरती आनंदीचा हात हातामध्ये घेऊन उभारलेली असते. ही शिल्पा पटकन पुढे येते आणि दोघींचा हात झिंकारतच आनंदीला जाब विचारत असते, 1 मिनिट, तू कुठून येत आहेस आणि कुठे गेली होतीस आणि मला न विचारता कुठे गेली होतीस बाहेर बरं तू. आता ही शिल्पा धनश्रीला सुद्धा ओरडायला लागलेली असते. ती म्हणत असते, धनश्री तुझ्यावर एवढी वाईट वेळ आली का की हिला घेऊन तू बाहेर फिरायला गेलीस. त्यावेळेला आता धनश्री आणि आनंदी दोघीच शांत उभारलेले असतात. आता मात्र शिल्पा खूपच बोलायला लागलेली असते. म्हटल्यावर माई आता शिल्पाला ओरडतात आणि म्हणतात, बस झालं शिल्पा, तुझं लय झालं आता आणि तू या दोघींच्या मध्ये पडू नकोस, त्या दोघींना भेटू दे. आता इकडे माई म्हणत असतात, शिल्पा तू आत्ताच बाहेरून आली आहेस, जा तुझ्या रूममध्ये जाऊन फ्रेश हो बरं आणि धनश्री तू सुद्धा तुझ्या रूममध्ये जा. आता धनश्री आणि शिल्पा माईंनी सांगितल्यानंतर पटकन रूममध्ये निघून जातात. आता इकडे माई आणि काका सुद्धा त्यांच्या रूममध्ये निघून जातात. आता ते सगळे गेलेले पाहून आरती पटकन आनंदीच्या गळ्याला पडून रडायला लागलेली असते. आता आरती एवढी रडत आहे पाहून आनंदी म्हणत असते, अगं आरतीताई काय झालं, तू एवढी का रडत आहेस, आबा तर ठीक आहेत ना, घरी काय झालं आहे, का रडत आहेस तू. आता आनंदी घाबरून विचारत असते. आरती म्हणत असते, नाही आबा ठीक आहेत, घरी सगळं व्यवस्थित आहे. आता इकडे आरती तिच्या हातून झालेली चूक व्यवस्थित आनंदीला सांगत असते. ते ऐकून आनंदी म्हणत असते, आरतीताई मला तर माझ्या कानावरच विश्वास पटत नाहीये की तू असं केलं आहे, तू कशी काय अशी चुकू शकतेस बरं. त्याला आता आरती म्हणत असते, हो ग आनंदी, माझ्या हातून झाली आहे हे चूक, पण तू आता माझ्यासाठी म्हणजे तुझ्या बहिणीसाठी एक काम करशील का. त्याला आनंदी म्हणते, मी काय करू शकते बरं. आता इकडे आरती आनंदीकडे मदत मागत असते. ती म्हणत असते, युगंधर मालक साहेबांना तू एकदा सांग ना, तुमच्या दोघांचं तर नातं एवढं जवळचं आहे, तू जर सांगितलंस तर ते ऐकतील बघ. आता या दोघी असं बोलत असतात. तेवढ्यातच युगंधर फाईल घेण्यासाठी घरी आलेला. आता इकडे आरती आनंदीला खूपच घळ घालत असते आणि आनंदी शांतच बसलेली असते. आता युगंधर या दोघींचं बोलणं अगदी लक्ष देऊन ऐकत असतो की आनंदी नेमकी आरतीला काय सांगते. अगं आरतीताई असं काय करतेस, आपण तर आबा जाधवाच्या स्वाभिमानी नाती आहेत आणि आपला स्वाभिमान बाजूला ठेवून आपण असं कसं वागायचं बरं. आता इकडे आरती तरी पण आनंदीला घळ घालत असते की मालक साहेबांना तू सांग, ते ऐकतील. आता आनंदी स्पष्ट शब्दात आरतीला सांगत असते, आरतीताई मी असं करू शकत नाही, आपण खूप जास्त कष्ट करू पण आपला स्वाभिमान आपण गहाण ठेवू शकत नाही. आता आनंदीचं हे बोलणं ऐकून युगंधरला आनंदीबद्दल खूपच रिस्पेक्ट वाटायला लागलेला असतो. आता पुढील भागामध्ये आपल्याला पुन्हा विद्याधरची खेळी पाहायला मिळणार आहे. आता विद्याधरने युगंधरच्या सरबतामध्ये गुंगीचं औषध मिसळलेलं असतं आणि युगंधरला त्याची गुंगी चढलेली असते. आता इकडे विद्याधर स्वतःशीच खुश झालेला असतो आणि म्हणत असतो, आता हा युगंधर जोपर्यंत गुंगीत आहे तोपर्यंत आनंदी साम्राज्याचा राजा मीच आहे. आता युगंधर घरी कसा येणार, काय करणार, मदत आनंदीला करूच शकत नाही या विचाराने विद्याधर पुन्हा एकदा आनंदीवर हल्ला करणार आहे. आता आनंदी या विद्याधरपासून स्वतःची सुटका कशी करून घेणार आहे तेच आपण येणाऱ्या भागामध्ये पाहणार आहोत.